श्री स्वामी समर्थ। आज आपण चैत्रगौरी या वर्षी कधी आहे आणि चैत्रगौरीची पूजाविधी काय असते याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। महाराष्ट्रात अश्विन महिन्यातल्या शारदीय नवरात्रीसोबतच चैत्र महिन्यात गौरीचा नवरात्र उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे। चैत्रात गौरी तिच्या माहेरी येते अशी मान्यता आहे। या नवरात्रीच्या काळात विवाहित महिला देवघरातल्या अन्नपूर्णेची गौर म्हणून वेगळी स्थापना करत असतात। यावर्षी चैत्र गौर ही 11 एप्रिलला आहे। तृतीया म्हणजे तीज या दिवशी चैत्रगौरीची पूजा केली जाते। शिवपत्नी पार्वतीला पाळण्यात म्हणजे झोक्यावर बसवून तिची पूजा अशी केली जाते। पूर्वी लाकडी चौकटीत मध्यभागी एक छोटासा झोपाळा आणि त्यात महादेवाचे पिंड कोरलेली असते। पाटावर बसवून तेल लावून गरम पाण्याने आंघोळ घालून खणाची साडी नेसवली जाते। दोन्ही बाजूच्या कडेला 5 बांगड्या अडकवून मंगळसूत्र एखादा दागिना घालून नथ अडकवून पाटावर बसवली जाते। कैरीचे पणे आणि कैरीची डाळ हे वैशिष्ट्य असते या दिवसाचं। चैत्र महिन्यात मराठी स्त्रिया साजरा करीत असलेला एक पारंपरिक सोहळा आहे। स्त्रिया आपापल्या घरी हा समारंभ साजरा करतात। एका छोट्या पितळी पाळण्यामध्ये गौरीची स्थापना करतात व महिनाभरातल्या कोणत्याही एका दिवशी आजूबाजूच्या स्त्रियांना हळदी कुंकवाला बोलवतात। कोकणात घरी आलेल्या स्त्रिया व कुमारिका यांचे पाय धुवून त्यांच्या हातावर चंदनाचा लेप लावतात। भिजवलेले हरभरे आणि फळे यांनी त्यांची ओटी भरतात। तसेच कैरीचे पणे घालून वाटलेली हरभऱ्याची डाळ देतात। गौरीची आरती करतात। गौरीचे माहेरचे नावाचे एक गाणे म्हणतात। ही पद्धत कोकणात दिसून येते। घरातील मुली व स्त्रिया हळदी कुंकू करतात। त्यावेळी गौरी पुढे शोभिवंत आरास मांडण्याची पद्धत काही ठिकाणी दिसून येते। या महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते अशी कल्पना आहे। महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौर बसवली जाते। देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर म्हणजे वैशाख शुक्ल तृतीया अर्थात अक्षय तृतीयेपर्यंत गौरीची पूजा केली जाते। शिवपत्नी पार्वती ही गौरी रूपात पूजली जाते। या दिवसात घरामध्ये असणारी गौरीची मूर्ती स्वच्छ करून तिची प्रतिष्ठापना केली जाते। महिनाभर गौरी माहेरी आली म्हणून तिचे गोड कौतुक पुरवले जाते। महिन्यातल्या कोणत्याही एका दिवशी सवासण जेवू घालतात आणि आजूबाजूच्या स्त्रियांना हळदी कुंकवाला बोलवतात। अनेकांकडे घरी आलेल्या स्त्रिया व कुमारिका यांचे पाय धुवून त्यांच्या हातावर चंदनाचा लेप सुद्धा लावतात। भिजवलेले हरभरे आणि फळे यांनी त्यांची ओटी भरतात। तसेच कैरीचे पन्हे कैरी घालून वाटलेली हरभऱ्याची डाळ प्रसाद म्हणून देतात। सवासणींना सुगंधी फुले देखील दिली जातात। घरातील स्त्रिया हळदी कुंकू करतात। त्यावेळी चैत्रगौरी पुढे शोभिवंत आरास मांडण्याची पद्धत आहे। या महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते अशी कल्पना आहे। गौरीची आरती करताना काही ठिकाणी गौरीचे माहेर हे विशिष्ट गाणे असं म्हटलं जातं। तसेच या निमित्ताने महिनाभर घराच्या अंगणात चैत्रांगण काढले जाते। देवीचे शस्त्र म्हणजे शंख चक्र गदा पद्य आणि तिची वाहने म्हणजे गाय हत्ती कासव नाग गरुड होतं। तिची सौभाग्याची लेणी म्हणजे फणी करंडा आरसा मंगळसूत्र व सुवासिनीच्या ओटीचे ताट असून दारापुढे वृंदावन ओम स्वास्तिक आंबा श्रीफळ उंबर पिंपळ वगैरे पूजनीय वृक्ष ही हिंदू संस्कृतीचे प्रतीक म्हणजे रंगीत रांगोळी भरून काढलेले चैत्रांगण असतं। चैत्रांगणमध्ये गौरीचा पाळणा गणपती समई नाभी कमळ कासव शंख सूर्य चंद्र गोपद्य सर्प त्रिशूळ स्वस्तिक कमळ गदा चक्र इत्यादी हिंदू धार्मिक तसेच नैसर्गिक आकृत्या काढल्या जातात। यामध्ये प्रत्येक महिन्यात साजऱ्या होणाऱ्या विविध सण व व्रताचे अंकन रांगोळीच्या माध्यमातून केले जाते। मध्यभागी झोपाळ्यात बसलेली देवीची चित्र राधाकृष्ण तुळशी असे चित्र चैत्रांगणात काढली जातात। सर्व कौतुक होत असताना अखेर अक्षय तृतीयेला गौर पुन्हा सासरी जायला निघते। तेव्हा तिला खीर कानोला दही भात आंब्याचा रस असा नैवेद्य दाखवला जातो।
गणपती म्हणजे जशा आपल्या घरी गौरी येतात तसंच या चैत्र मासमध्ये पण चैत्रगौर आपल्या घरी येत असते. त्यावेळेला सुद्धा घरामध्ये त्या प्रकारचंच वातावरण असतं. आपण आपल्यानुसार सजावटी करू शकतो आणि आपल्यानुसार आपण सवासनं जेवू घालू शकतो आणि हळदी कुंकवांना बायकांना बोलून या दिवसाची समाप्तीसुद्धा आपण अक्षय तृतीयेपर्यंत कधीही करू शकतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि मी चैत्रांगण रांगोळीची माहितीसुद्धा सांगितलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला आपण व्हिडिओची समाप्ती इथेच करू. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.